पाडू आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीत आपण जनसामान्यापर्यंत पोहोचू। जसं मान्यवर कांशीराम साहब म्हणाचे की जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतकी भागीदारी, तसंच आपल्याला पण करायचं आहे। कारण की मान्यवर कांशीराम साहेबांनंतर जर या भारत देशात कोणी जर दलित समुदाय आणि बहुजन समाजाचं नेतृत्व जर कोणी आक्रमकपणे आणि बुलेट आणि बॅलेट सोबत जर कोणी करत आहे तर ते भाई चंद्रशेखर आझाद रावत जी बागेश्वर साहेब यांनी भीम आर्मी पासून तर पूर्ण मुवमेंटची माहिती आपल्याला सर्वांना दिलेली आहे। आपले महाराष्ट्राचे महासचिव जे.बी. रामटेके साहेब यांनी असं अमूल्य मार्गदर्शन केलं आहे जे आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं, जे मला पण माहित नव्हतं। म्हणजे भीम आर्मी जन्मापासून आपले कॅडर मान्यवर कांशीराम साहेबाच्या तालमीत घडलेले पलटणकर साहेब यांनी विद्यार्थी दशेपासून काम केलेलं आहे। यांनी एकदम मोलाचं आणि त्यांच्यात आता पण जे युवकची स्फूर्ती नाही आहे, जे म्हणजे युवकांमध्ये स्फूर्ती नाही राहत, ते पण आता पण त्यांच्यात स्फूर्ती दिसून येते। असे आमचे मार्गदर्शक पलटणकर साहेब, शहर अध्यक्ष धुळे साहेब, आमचे युवा नेते, आमचे लाडके जिल्हाध्यक्ष तनमन धनाने आझाद समाज पार्टीचा झेंडा खांद्यावर वाहून घेणारे संदीप भाऊ मेश्राम, विदर्भ अध्यक्ष नितीनजी नागदेवे साहेब, या सर्वांनी अमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि यांच्या नेतृत्वात आतापर्यंत आझाद समाज पार्टीची वाटचाल झपाट्याने होत आहे महाराष्ट्रात, नागपुरात पण। नागपुरात काही दिवसात 2-3 दिवस गेले की भडाभड प्रवेश होत आहे, धडाधड प्रवेश होत आहे। चंद्रशेखर आझाद भाई यांच्या नेतृत्वात त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन माझ्यासारखा युवा मी पण आणले। युवा आपण बहुजन समाज पार्टीचं अस्तित्व खूप खालच्या स्तरावर गेलेलं आहे, पण भाईच्या नेतृत्वात आपल्याला म्हणजे तरुणांना, बहुजन समाजातील तरुणांना एक प्रश्न पडला होता की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आधी। म्हणजे एकीकडे प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे रक्त आणि दुसरीकडे 370 पार्ट्या, पण भाई त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला आपल्या पक्षात असे म्हणजे घाबरणारे लोक नाही पाहिजे, धडाडीचे कार्यकर्ता पाहिजे। म्हणजे सीन्यावर गोली पण आली तरी झेलली पाहिजे। बैलेट के साथ बुलेट की भी तैयारी रखनी को ना अपने को नागपुर शहर में ये